सोच रहे होंगे कि मैं अभी कहाँ पे हूँ। आज खेळवणीसाठी स्पेशल 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 ए वाजली किती? जसं वाटलं तर मला यायचं। सर दोस्तों, स्वागत है आपका एक नए ब्लॉग में और एक नए दिन में। तो अभी आप मेरे पीछे देख सकते हैं, तो आप सोच रहे होंगे कि मैं अभी कहाँ पे हूँ। तो मैं एक्चुअली अपने घर पे मतलब गांव में, सिंधुदुर्ग में, और यहाँ पे मस्त अभी बारिश हो रही है। देखो, आप देख सकते हैं मेरे पीछे पूरा बारिश हो रहा है। बहुत ठंडा हो चुका है मौसम, और आज का दिन भी बहुत स्पेशल होने वाला है क्योंकि आज हमारे घर पे कुछ मेहमान आने वाले हैं और एक प्रोग्राम भी है। तो उसके रिगार्डिंग मैं आज एक ब्लॉग शूट करने वाला हूँ। तो ये जो ब्लॉग रहेगा ये मोस्टली मराठी में रहेगा। इसके आगे भी कुछ ब्लॉग्स आने वाले हैं, तो मैं आपको बता ही देता हूँ। एक्चुअली मेरी बहन की शादी है जो कि 6 जून को है। तो हमारे मराठी कल्चर में एक प्रोग्राम होता है जिसको हम केळवण बोलते हैं, जिसमें जो ब्राइड है और ग्रूम है उनको घर पे बुलाया जाता है और उनके लिए जो लंच है वो बनाया जाता है घर पे, जिसमें बहुत सारे आपको मराठी जो भी क्यूजिन्स हैं आपको देखने को मिलेंगे। तो हमारा मेनू तो फिक्स है, मम्मी वहाँ पे रेडी कर रही है, मैं भी अभी जाके हेल्प करूँगा। बाकी कुछ डेकोरेशन भी मैंने किया है उस प्रोग्राम के लिए, वो भी आपको भी दिखाऊंगा। तर हे आहे माझं घर, इथे देवारा आहे आणि इकडे किचन आहे। हे आमचं वॉर्डरोब आहे, जे पण इथे ट्रॉफीज वगैरे मेडल्स वगैरे जे आहेत ते सगळे तुम्हाला इथे बघायला मिळतील। आणि इथे मी छोटंसं असं डेकोरेशन केलं आहे, आज केळवण आहे त्याच्यासाठी। तर असं कायचं आहे आमचं घर। तर आता आपण जाऊया किचनमध्ये, बघूया मम्मीने काय काय आज बनवलं आहे। काय काय बनवलं आहे आज काय आहे मेनू? आज खेळवणीसाठी स्पेशल 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 काळ्या वाटाण्याची उसळ, वा वरण भात, वा, कांदा भजी, बटाटा भजी, काजूची भाजी, पिवळा बटाटा भाजी, ही स्पेशलिटी आहे ना काजूची भाजी आपल्याकडे। हां, आणि कोशिंबीर, 7 कपाचे घावणे आणि साधे घावणे, पुऱ्या, श्रीखंड, आज एवढे सगळे आयटम आज बनवणार आहे। थोडे बनवलेले आहेत, आता थोडे बनवायचे। काय प्रोग्राम काय आज? आज स्पेशल भाजीचं केळवण। तर जसं तुम्ही बघितलं आता की खूप सारे आयटम्स बनणार आहेत घरी आज। तर आता थोड्याच वेळात ताई आणि जिजू येणार आहेत, तर आणि त्याशिवाय माझ्या मामाचा मुलगा पण येणार आहे। तर हा ब्लॉग खूप मस्त राहणार आहे। तर चला, तर आता मी तयारीला लागतो, थोडं अजून फ्रेश पण व्हायचं, तो फ्रेश होऊन घेतो आणि त्याच्यानंतर बाकीच्या जे गोष्टी आहेत, काही मदत लागणार असेल तर ती सगळी करतो आणि नंतर डायरेक्ट तुम्हाला प्रोग्रामच्या वेळी भेटतो। तर हा बघा आमच्या कोकणातला मस्त मुसळधार पाऊस, हिरवीगार झाडं, आणि हे आमचं अंगण आहे, इथे सगळे झाडं लावली आहेत। आमची गाडी ज्युपिटर आणि 4 व्हीलर ॲक्च्युली बाबा घेऊन गेले आहेत आता ऑफिसला, ती मी तुम्हाला नंतर दाखवीन। हा इथे छोटासा झोपाळा आहे जो की आता थोडासा तुटला आहे, खराब झाला आहे, तो बदलायचा आहे। त्या घराचं नाव आहे श्री। तर असं आहे आमच्या घराचं एंट्रन्स। तिकडे वरती रस्ता आहे, तिथे तुम्हाला गुरं पण दिसत असतील। तर सकाळचं आहे, मस्त पाऊस लागतो आहे, थंडगार। तर ए वाजली किती? चंद्राची ग
तर ॲक्च्युली तुम्हाला माहीत नसेल तर भक्तिताई माझ्या मोठ्या मावशीची पोरगी आहे, पण माझ्यासाठी ती सख्या बहिणीसारखीच आहे. कारण लहानपणी ती 1 वर्ष आमच्याकडे इथे स्कूलमध्ये होती गावच्या. सो तिथपासून आमचं खूप चांगलं बॉन्डिंग झालं होतं लहानपणीच. सो आज तिचं केळवण आहे आणि थोड्याच दिवसात तिचं लग्न आहे. तर सगळे त्यासाठी खूप खुश आहेत आणि एक्सायटेड आहेत भक्तीच्या लग्नासाठी. years later. मी माझे त्या एक्सप्रेशन बघून तर पोरगाच खुश झाला. काय म्हणालो म्हटलं मस्त शिवले ब्लाऊज. काय म्हणलं असं मी त्या काही इन्व्हाइट केले लग्न विग्न गेलो काय पाहुणे आपली चांगल्याने इकडे मांडोपात्र्यांच्या थंयचं पाहुणे वगैरे असं पहिला असं आमच्या क्लासमेटच्या पुढ्यात जरी म्हटलं ते आधीच या करतले अहो काय काय म्हणणार प्रथमेश नाही त्याच्या आधी काय बोललेली अहो सुरू कर आता. तिथे तू घरात त्यांच्या प्रथमेश हात मारायचं ना ते सासरे काढत नेटवर्क आहे ना रे का कसं त्याला म्हणणार म्हणजे पण तोंडाने लगीन पडायला गेलं चला लग्नाला यायचं. कुठे आहे लग्न कोणाचं लग्न उठवण्यात माझ्या लग्नाला यायचं. अच्छा कसं यायचं सीएनजी भरायचा गाडी बाहेर लावलेली आहे नाही रे CNG पैसे कोण देणार आणि कृपया हे राहू नये असं 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 पण लिहिलंय त्याच्यात. लग्न घ्यायचं नक्की आमच्या पोरगी सांभाळतो. नंतर 7:30 वाजता आम्ही सगळं काम वगैरे आवरून आटपून निघालो बांबाड्याला जायला तिकडे माझ्या मोठ्या मामाला भेटायला. आणि त्यानंतर आम्ही 11:30ला परत आलो घरी आमच्या. सो ब्लॉग काही एंड करायला मिळाला नाही. सो हा ब्लॉग आपण आता इथेच ठेवूया आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.